घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्याच्या माणसाने काम फत्ते केलेलं असतं आणि तो फोन करून ऐश्वर्याला खालती बोलावून घेतो. ऐश्वर्या आल्यानंतर त्याला विचारते की काय झालं, मी जसं सांगितलं होतं तसं जानकीला जाऊन सांगितलं का, काम काय झालं. तेव्हा आता तो सांगतो की तुम्ही जसं सांगितलं होतं काम फत्ते केलं आहे. तेव्हा आता ऐश्वर्या त्याला तिथून निघण्यासाठी सांगते, तर तो पैसे मागत असतो. ऐश्वर्या सांगते की मगाशी दिलेलं पैशांचं वजन आता कमी झालं का की अजून मागताय, आणि ते त्याला हकलवून देते. तर तो जातो. गेल्यानंतर आता ऐश्वर्याच्या मनामध्ये प्रश्नाची खळबळ निर्माण होते. ती विचार करते की जर याने काम फत्ते केलं आहे म्हटल्यानंतर तिकडे अजून जानकीची हालचाल कशी काय सुरू झाली नाही. नाही नाही, मलाच आता आश्रमामध्ये जावं लागेल. जानकीला त्या दिशेने ढकलण्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागतील. ऐश्वर्या आता वेगळ्याच डावाला सुरुवात करण्यासाठी सज्ज झालेली असते. तर तोपर्यंत इकडे शरूने विक्रांतला फोन केलेला असतो. ती सांगत असते की अरे, हळद आता संपत सुद्धा आले आहे, आम्ही सगळेजण एन्जॉय करतोय, तू केव्हा येणार आहेस. तर त्यानंतर त्याने सांगितलेलं असते की त्याला खूप सारी कामं आहेत. तेव्हा शरू खूप चिडते आणि त्या सांगते की बरं ठीक आहे, ठेवून दे फोन. सारंगने तिचं बोलणं ऐकलेलं असतं. तर सारंग तिची समजूत घालतो. तो म्हणतो की अगं नको ना चिडूस, कामं असतील खूप, आपण सगळेजण मिळून एन्जॉय करूयात ना, नको ना चिडू, आज पाहुणे येणार आहेत ना, हे बघ आले सुद्धा. तर त्यांच्या स्वागतासाठी तिकडे सारंग आणि शरू जातात. ऋषिकेश जानकीला आता लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही शेतकरी तिथे आलेले असतात. तेव्हा तो शेतकरी आता त्याच्या मनातली इच्छा ऋषिकेशला बोलून दाखवतो. तो म्हणतो की दादा, मी तुम्हाला हळद लावली तर चालेल का. त्यावरती ऋषिकेश हसून उत्तर देतो की अरे, काहीतरीच काय बोलतोय संभा, हे शेतकऱ्याचे हात आहेत आणि तुमच्या हातून हळद लावायला मला आवडेलच. हा, आता बाकीच्या लोकांना त्याच्या कष्टाची जाणीव नाहीये, परंतु आमच्या घरात सगळ्यात महत्त्वाचा माणूस जर कोण असेल तो आमचा शेतकरी. शेतकरी अख्ख्या जगाचा पोशिंदा आहे. आमच्यासाठी तर तुम्ही देव आहात ना. ऋषिकेशने केलेल्या कौतुकामुळे आता ते दोघेही खूप खुश असतात. तर अख्खा रणदिवे परिवाराला सुद्धा आता ऋषिकेशचं मन पटलेलं असतं. तर त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेतात. तात्या आता ऋषिकेशचं खूप कौतुक करतात. ते नानांना सांगतात की तुम्ही खरंच खूप छान संस्कार दिले आहेत तुमच्या मुलांना. एवढे पुरस्कार मिळाले तरी सुद्धा त्यांच्या पाय जमिनीवरतीच आहेत. तेव्हा आता ऋषिकेश या दोघांनाही बसण्यासाठी आग्रह करतो. तर आता त्या दोन्ही शेतकऱ्यांना बसायला सांगितल्यानंतर गुलाब हा त्यांच्यासाठी सरबत घेऊन येतो. तोपर्यंत तिथे शेतकऱ्यांच्या बायका सुद्धा ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही आशीर्वाद देण्यासाठी आणि हळद लावण्यासाठी आलेले असतात. तर त्यांच्यामध्ये मिक्स होऊन अवंतिकाही वेगळ्या गेटअपमध्ये आलेली असते की जेणेकरून रणदिवेंना संशय येऊ नये. आता त्या आलेल्या बायका एक एक करून ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही हळद लावत असतात. तर तोपर्यंत नाना हे तात्या आणि संभासोबत गप्पा मारत बसतात. तर त्यानंतर अवंतिका सुद्धा आता पुढे येते. जानकीला ऋषिकेशला हळद लावते. ती खूप खुश असते त्या दोघांना भेटल्यानंतर. अचानकपणे आता जानकीच्या डोळ्यामध्ये हळद जाते. तेव्हा आता तिच्या डोळ्याला खूप झोंबत असतं. तेव्हा जानकी सांगते की मी आलेच तोंड धुवून, आणि जानकी तिच्या रूममध्ये निघून जाते. तर तोपर्यंत ऋषिकेश हा त्या शेतकऱ्यांशी गप्पा मारत असतो. सगळ्यांचं दुर्लक्ष असतं. सगळेजण आता एकमेकांना बोलण्यामध्ये बिझी असतात. तोपर्यंत या संधीचा फायदा घेऊन अवंतिका जानकीच्या रूममध्ये जाते. जेव्हा आता दरवाजा उघडून ती जानकी वहिनी अशी हाक मारते, तर अवंतिकाला पाहून आता जानकी खूप खुश होते. अवंतिका पटकन पळत जाऊन जानकीला घट्ट मिठी मारते. खालत्या तात्या आलेल्या शेतकऱ्यांच्या बायका आणि तात्या संभात सगळ्यांना आता निरोप दिलेला असतो. ते सगळेजण आता बाहेर गेलेले असतात. तोपर्यंत आता जानकीला अवंतिका भेटलेली असते. जानकी विचारते की तू इथे कशी, आणि हे काय, तू मला हळद लावली. तेव्हा आता अवंतिका खूप खुश असते जानकीला भेटून. ती सांगते की हो वहिनी, मी तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला आले होते आणि त्यासाठीच हा केलेला खटाटोप होता. तोपर्यंत खालते आता जानकी परत आली नाहीये हे जेव्हा सुमित्राच्या लक्षात येतं, तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला जानकीला बोलावण्यासाठी पाठवते. इकडे रूममध्ये अवंतिका आता जानकीला सांगत असते की तुम्ही खूप सारा खटाटोप करून आमचं लग्न पार पाडलं. तिथे तुम्ही आईनाही घेऊन आला होतात आणि आज तुमचं पुन्हा लग्न होणार आहे. मग काय झालं, आम्हाला आमंत्रण जरी नसलं तरी आम्ही इथे तुम्हाला शुभेच्छा द्यायला येऊ शकतो ना. खुश असलेल्या अवंतिकाला पाहून आता जानकीचे डोळे पाणावतात. आणि म्हणूनच ठरवलं की काही झालं तरी तुम्हाला शुभेच्छा द्यायला मी इथे येणारच. सुमित्रा आणि मला तुम्ही खूप सपोर्ट केला आहे, नेहमी आमच्या पाठीशी उभ्या राहिला आहात, आणि आज तुमचं पुन्हा लग्न होणार आहे ना. वहिनी, तुम्हाला आणि ऋषिकेश दादाला आमच्याकडून लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यावर ते आता जानकी तिला थँक्यू सो मच म्हणते. तर त्यानंतर जानकी अवंतिकाला बसण्यासाठी सांगते. ऐश्वर्या आता जानकीला बोलावल्या आलेले असते. इतक्यात आता तिच्या रूममधून आजी तिला खेचून आतमध्ये घेते आणि दरवाजा लॉक करते. तेव्हा आता ऐश्वर्या घाबरते आणि ऐश्वर्या आजीला सांगते की अगं आजी, काय चाललं आहे तुमचं. अहो घाबरले ना मी. त्यावर ते आजी सांगते की तू तर जानकीला घाबरवायला निघाली होतीस ना, मग तू का घाबरतेस.
त्यावरती ऐश्वर्या म्हणते की तुम्ही असं खेचल्यानंतर काय होणार आहे. आजी सांगते की आपल्या घरात सतत बायका फिरत आहे, त्यामुळे तुझ्याशी मला भेटायला बोलायला वेळच मिळत नाही आहे. आपल्या कामाचं नक्की काय झालं. त्यावरती ऐश्वर्या सांगते की आजी, आपलं काम अगदी व्यवस्थितरित्या पार पडलं आहे. आता जानकीच्या डोक्यात मी भुंगा लावून दिला आहे आणि आज रात्री नक्कीच काहीतरी धमाका होणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ऐश्वर्याच्या बोलण्यावरती आता आजी खूप खुश होते. ऐश्वर्या आजीला समजावून सांगते की तुम्ही असं ना मला ओढून खेचून बोलण्यासाठी भाग पाडू नका. आपल्या दोघींना जर असं खुसूरपुसूर करताना कोणी बघितलं ना तर उगाच आपल्यावरती कोणाला तरी संशय येईल. मी काय करते, मी आधी जाते, त्यानंतर थोडा वेळाने तुम्ही बाहेर या, ठीक आहे. असं म्हणून आता ऐश्वर्या जानकीला बोलावण्यासाठी बाहेर पडते. इकडे आता जानकी अवंतिका दोघी मस्त अशा गप्पा मारत असतात. अचानकपणे दरवाजा ठोठावते ऐश्वर्या आणि तिचा आवाज आल्यानंतर दोघी खूप घाबरतात. तर तिथे आता त्यांना सळकी पळो असं झालेलं असतं की नक्की काय करावं हे सुचत नसतं. तर जानकीला आता ऐश्वर्या सतत हाका मारत असते आणि दरवाजा ठोठावत असते. तेव्हा ऐश्वर्याला कळत नाही की जानकी अशी का वागते आहे, अचानक ती दरवाजा का उघडत नाही आहे. तर तोपर्यंत आता जानकी ही अवंतिकाला सांगते की आपल्याला काहीतरी करावं लागेल. हे बघ, तुला इथून पळून जावं लागेल. आपल्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. त्यावर त्या अवंतिका सांगते की परंतु कसं जाणार आहे वहिनी, इथे तर ती ऐश्वर्या उभी आहे ना. अवंतिकाने आता जानकी ऋषिकेशसाठी गिफ्ट आणलेलं असतं. तर ती गिफ्ट ती देते आणि त्यानंतर जानकी तिला एका कर्टनच्या पाठीमागे लपवते. तर आता तोपर्यंत जानकी जाऊन दरवाजा उघडते. ऐश्वर्या विचारते की काय झालं वहिनी, मी किती वेळ झालं हाका मारते आहे, तुम्ही दार का उघडत नव्हतात. त्यावर ते जानकी खोटं सांगते की मी वॉशरूममध्ये होते ना. तर अचानकपणे आता ऐश्वर्याचं लक्ष दरवाजाच्या पाठीमागे असणाऱ्या पायांकडे जातं. तर ती विचारते की तुम्ही तिकडे काय बघताय, सतत कोणी आहे का तिथे. तेव्हा आता जानकी घाबरलेली असते. ती सांगते की छे ग, कोण असणार आहे, चला आपण जाऊयात. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की हो आई, केव्हाच्या वाट बघतायत तुमची, बोलावतायत त्या. त्यानंतर आता ऐश्वर्यात घेऊन जात असताना ऐश्वर्या पाठीमागे वळून पाहते आणि तिला आता जानकीवरती वेगळाच संशय येतो. तोपर्यंत इकडे अवंतिका कर्टनच्या मागे लपलेली असते आणि ती खूप घाबरलेली असते. ऐश्वर्या आता जानकीला खालती घेऊन आल्यानंतर सुमित्रा तिला सांगते की अगं जानकी, आम्ही केव्हाची वाट पाहत आहोत, तुझ्या आणि ऋषिकेशची दृष्ट काढायची आहे ना. तेव्हा आता ऐश्वर्या औक्षणाचं ताट सुमित्राच्या हाती देते आणि त्यानंतर सुमित्रा त्या दोघांची औक्षण करते. जानकी अजूनही अस्वस्थ आहे हे ऋषिकेशच्या लक्षात येतं. तर त्यानंतर ती औक्षण करून दृष्ट काढत असताना तोपर्यंत इकडे आता जानकी ऐश्वर्या आजीने इशारे करून सांगत असते बाजूला येण्यासाठी. परंतु सारंग तिथे विचारतो की नक्की काय चाललं आहे. सारंगला वाटतं की ऐश्वर्या इशारे करून आपल्यालाच बाजूला बोलावते आहे. तर त्यानंतर ऐश्वर्या त्याच्या जवळ जाते आणि सांगते की काय चाललं आहे तुमचं, मी तिथे आजीला बोलावते, तुम्हाला नाही या. आणि आजीला ती बाहेर घेऊन येते. तेव्हा आता जानकीचे लक्ष ऐश्वर्याकडे जातं आणि जानकी खूप घाबरते. आजी ऐश्वर्याला विचारते की काय झालं जानकीचा, तू बँड बाजा वाजवलंस की नाही. त्यावरती ऐश्वर्या सांगते की आजी तेच तर सांगायला बोलावलं आहे ना तुम्हाला, त्या जानकीच्या खोलीमध्ये ना कोणीतरी होतं. तेव्हा आता आजी सांगते की हो, मलाही संशय आला होता, कारण येताना 5 बायका होत्या आणि जाताना 4, म्हणजे एक बाई गेली कुठं. नक्कीच ती जानकीच्या रूममध्ये असेल, परंतु ती बाई होती कोण. आजी ऐश्वर्याला विचारते की हा तुझा तर प्लॅन नाही आहे ना. त्यावर ते ऐश्वर्या सांगते की नाही ना आजी, हा प्लॅन माझा कसा असेल, उलट मी जो प्लॅन बनवला आहे ना त्याच्यामध्ये कोणी खोडा घालायला आला आहे का हे मी पाहते. आजी आता ऐश्वर्याला सांगते की आपण तिथे ना चौकशी करूयात, म्हणजे तू टेबलाखाली बघ, मी कपाटात शोधते. त्यावर ते ऐश्वर्या चिडते आणि ती आजीला सांगते आजी नको त्यावेळी तुम्हाला जोक कसे सुचतात हो, चला आतमध्ये. आणि ती आजीला आतमध्ये घेऊन जाते. तोपर्यंत अवंतिका इकडून आता बाहेर पडलेली असते. तर ती विचार करते की आता मी या रूममधून बाहेर कशी काय पडू. आता या बंगल्याच्या बाहेर पडणं तर खूप इम्पॉसिबल आहे आणि मी जर बाहेर पडायला गेले तर अचानकपणे नाना आले तर मी काय करू. आता अवंतिकाची घाबरगुंडी उडालेली असते. तोपर्यंत खालून आता ऐश्वर्या आणि आजी या दोघेही जानकीच्या खोलीकडे निघालेले असतात. जानकी खूप घाबरते आणि जानकी तेथून उठणार इतक्यात ऋषिकेश तिला हात पकडतो आणि थांबवतो. तो विचारतो की काय झालं आहे, अचानक आता मध्ये कुठे उठून चालले आहेस. त्यावरती जानकी सांगते की नाही कुठे नाही. आणि तोपर्यंत आता ऐश्वर्या आजी दोघेही जानकीच्या रूममध्ये पोहोचलेले असतात, परंतु त्यांना कुठेही कोणीही दिसत नाही. आता अचानकपणे अवंतिकेच्या कानावरती त्यांचा आवाज पडलेला असतो, त्यामुळे अवंतिका वेळेवरती सावध झालेली असते. आल्यानंतर आता जानकीला आजी ऐश्वर्याला विचारते की अगं इथे तर कोणीच दिसत नाहीये, तू बघितलं होतंस ना नीट. त्यावरती ऐश्वर्या सांगते की हो आजी, अहो मी किती वेळ झाले दरवाजा ठोठावत होते, परंतु आतून दरवाजा बंद होता आणि मी जेव्हा आतमध्ये आले तेव्हा मला वाटत होतं की जानकी वहिनी माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत.
ऐश्वर्या त्याच दरवाजाकडे जाते की जिथे अवंतिका लपलेली असते आणि ती सांगते की इथेच उभी होती. अचानक आता दरवाजाच्या वरती हळद पाहिल्यानंतर ऐश्वर्या ती हळद आजीला दाखवते आणि सांगते की म्हणजे जानकी वहिनीला ती व्यक्ती हळद लावण्यासाठी आली होती. ही हळद अजूनही ओलीच आहे. तर त्यानंतर ऐश्वर्या सांगते की जेव्हा आम्ही त्या दरवाजाकडे वळून पाहिलं होतं ना, तेव्हा त्या दरवाजापाशी मला एक पाय दिसले होते आणि त्या पायामध्ये जोडवी होती. त्यावरून माझ्या लक्षात आलं की ती बाई होती. परंतु ती बाई कोण आहे आणि ती जानकी वहिनींना लपून छपून भेटायला का आली होती? आता ऐश्वर्याच्या मनामध्ये प्रश्न खूप निर्माण झालेले असतात आणि ज्याची की उत्तर आता तिला भेटत नाही, तिला स्वतःला शोधावी लागतात. त्यानंतर आता ऐश्वर्याचं लक्ष अवंतिकाने जानकीला दिलेले गिफ्टकडे जातं. तेव्हा आता गिफ्ट उचलते आणि ती म्हणते की आता एकच मार्ग आहे त्या व्यक्तीला शोधण्यासाठीचा, ते म्हणजे हे गिफ्ट. तोपर्यंत आता जानकी खालती ऋषिकेशला सांगते की मी वॉशरूमला जाऊन आले. ती खोटं सांगून आता रूममध्ये येते तर अवंतिका आता बेडच्या खाली लपलेली असते आणि त्याचमुळे ती ऐश्वर्याला सापडलेली नसते. ऐश्वर्याने आता सगळीकडे शोधाशोध न केल्याने अवंतिका कशीबशी वाचलेली असते. तर जानकी आल्यानंतर अवंतिका पटकन बाहेर येते. अवंतिकाला आता जानकी सांगते की थँक्यू सो मच, तू माझ्यासाठी आलीत, तेही एवढी मोठी रिस्क घेऊन. परंतु तुला आता जावं लागेल आणि जाण्यासाठी एकच मार्ग आहे. तोपर्यंत सारंग हा ऋषिकेशला सांगतो की दादा, तुला भेटायला गावातली माणसं आली आहेत, बाहेर चल, आणि तो त्याला बाहेर घेऊन जातो. तर तोपर्यंत इकडे जानकी अवंतिकाला सांगते की तुला बाहेर पडण्यासाठी हा एकच मार्ग उरला आहे आणि सॉरी की मला आता तुला अशा पद्धतीने बाहेर पाठवावं लागतं आहे. खालती शिडी लावलेली आहे, तू तिथून उतरून मागच्या अंगणाने जाऊ शकतेस. तेव्हा आता जानकीला अवंतिकासाठी खूप वाईट वाटत असतं. तर अवंतिका आता जानकीचे आशीर्वाद घेते आणि त्यानंतर जानकीला घट्ट मिठी मारते. तर जानकी अवंतिकाला सांगते की सॉरी आणि सौमित्र भाऊजींना सांग की मी त्यांना विचारलं होतं म्हणून. जानकी अवंतिकाला सांगते की पोहोचल्यानंतर मला कॉल्स मेसेजेस नक्की कर. आणि त्यानंतर अवंतिका तेथून उतरत असताना इकडे तोपर्यंत आता काही शेतकरी ऋषिकेशला भेटण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतात. तर ते गेल्यानंतर आता सारंग तो पुष्पगुच्छ घेऊन आतमध्ये जातो. तोपर्यंत ऋषिकेशचं लक्ष अचानकपणे आता अवंतिकाकडे जातं. अवंतिकाने आता साडीने चेहरा झाकलेला असतो, त्यामुळे ती अवंतिका आहे हे ऋषिकेशच्या लक्षात येत नाही. त्यानंतर ऋषिकेश आता विचारतो की कोण आहे तिकडे. अवंतिका खूप घाबरते आणि तेथून पळत सुटते. तर ऋषिकेश आता तिचा पाठलाग करतो, परंतु अवंतिका वेळेवरती तेथून बाहेर पडलेली असते. ती ऋषिकेशच्या हाती सापडत नाही. अचानक आता ऋषिकेशचं लक्ष खिडकीकडे जातं. तर खिडकीमध्ये जानकी असते. ती खिडकी ओढून घेते. तेव्हा आता ऋषिकेश विचार करतो की ही बाई मला कॉल्स मेसेजेस करते, ती तर बाई नाही ना. जानकी, नक्की काय चाललं आहे हे पाहण्यासाठी ऋषिकेश आता आतमध्ये जानकीकडे निघतो. ऋषिकेश रूममध्ये आलेला असतो आणि तो दरवाजा ठोठावतो. त्यानंतर तर जानकी दरवाजा उघडते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की इथे कोणी आलं होतं का. जानकी, काय विचारतोय मी, एक बाई मला आता खिडकीतून उतरताना दिसली आणि ती खिडकी लावत होती, ती आमच्या समोरून बाहेरून का नाही गेली. त्यावर ते आता जानकी सगळं खरं सांगते. ती म्हणते की ऋषिकेश, इथे अवंतिका आली होती आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी. यालाच तर म्हणतात ना नाती जपणं. म्हणजे ती आपल्याला हळद लावण्यासाठी एवढी मोठी रिस्क घेऊन आली होती. तिने नानांचा जराही विचार केला नाही. सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाचं लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालं आहे, त्यानंतर या घराची दारं त्यांच्यासाठी कायमची बंद झाली आहेत ना. तरीसुद्धा ती मुलगी आपल्यासाठी रिस्क घेऊन आली होती ऋषिकेश. तेव्हा आता ऋषिकेश खूप खुश होतो अवंतिका आलीचं ऐकून. पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता सुमित्राने सांगितलेलं असतं की तुमच्या दोघांनाही हळद लागली आहे, तुम्ही अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही. तर तोपर्यंत कपटी ऐश्वर्या आजीला सांगत असते की आता ज्या सासूचा संसार पणाला लागला आहे म्हटल्यानंतर ती जानकी रिस्क घेऊन बाहेर नक्कीच पडणार आणि आपल्याला तिच्यावरती लक्ष ठेवावं लागेल. तर जानकीने आता ऋषिकेशला सगळं सांगून त्याला आपल्या हाताशी घेतलेलं असतं आणि दोघे मिळून त्या आश्रमामध्ये खिडकीतून उडी टाकून ती फाईल शोधण्यासाठी गेलेली असतात. तोपर्यंत तिथे इन्स्पेक्टर अंकुश आलेला असतो आणि जेव्हा आता तो त्या दोघांनाही पाहतो तर त्यांना मोठा धक्काच बसतो. तर आता जानकीने सगळं सत्य सांगून ऋषिकेशच्या साथीने ती फाईल शोधली आहे. आता सत्याचा उलगडा कसा होणार आणि नाना आता स्वतःच्या तोंडून घडलेलं सगळं काही सांगणार का, हे आपल्याला येणाऱ्या भागात या चॅनेलवरती पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब